नमस्कार मंडळी, अपर्णास किचन मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। फणसाचा सीझन सुरू झालेला आहे आणि आज आपण करणार आहे मस्त अशी फणसाची भाजी आणि ती सुद्धा उपासाला चालणारी उपासाची भाजी आहे। तर आपण आता हे गरे बघा आहे ते सोलून घ्यायचे, पिकलेले गरे आहे ते। आपण कच्च्या फणसाची भाजी तर करतोच, परंतु आपण आता ही पिकलेल्या फणसाची भाजी अशी आंबट गोड तिखट अशी करणार आहे, तिखट आणि गोड अशी। तर उपासाला ही मुख्य चालते, खास मी आषाढी एकादशी आली आहे बघा त्यासाठी ही करते। हे सगळे गरे आपण काढून घ्यायचे, ते फार पिवळे जरी नसले तरी गोड आहे, थोडेसे कच्चे असले तरी सुद्धा छान होईल भाजी। आता इथे आपण तूप गरम करत ठेवलेले आहे। हे बघा सगळे गरे मी असे हे थोडे अर्धे अर्धे तुकडे केले, ह्याचे मात्र स्वच्छ केले, त्याचे धागे वगैरे असतील ते काढून घेतलेले आहेत। आता इथे आपण फोडणीसाठी तूप घेतलेलं आहे, चमचाभर। तुपाची फोडणीची चव ही छान येते। त्यामध्ये आपल्याला आता तूप तापलं की जिरे घालायचे आहेत। उपास म्हटले की जिऱ्याची मस्त फोडणी। त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या अगदी 4च घेतल्यात मी, तिखट आहेत या मिरच्या जरा। आता बघा हे थोडं परतलं की आपण हे सगळे गरे यामध्ये घालायचे आहे। किती छान लागते भाजी माहितीये का तुम्हाला। आता यावरती थोडंसं चवीपुरतं मीठ, आपल्याला काहीतरी बदल लागतो ना, सारखं गरे भरपूर असले की काय करायचं, साखर चवीला। आणि यामध्ये आपण घालायचं आहे ओलं खोबरं। बघा भरपूर खोबरं घाला तुम्ही, कोकणामध्ये ही मुद्दाम भाजी करतात अशी। आणि खोबरं घालून वाफायची, याला नंतर नाही घालायचं, म्हणजे खोबऱ्यालाही वास छान लागतो। अशी झटपट होणारी फणसाच्या गऱ्याची भाजी, ह्यात तुम्हाला आणखीन एक ॲड करता येईल, ते म्हणजे उकडलेले फणसाचे गरे मध्ये बरे लागतील, तेही तुम्ही घालू शकता पाहिजे तर। तर याला वाफ मात्र यायला पाहिजे, एक 2च मिनिटं। अशी 5 मिनिटात होणारी भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये सांगा। बघा मी झाकण ठेवलं आणि 2च मिनिटं याला अशी मस्त वाफ आलेली आहे। परत थोडंसं खोबरं घालते मी, जसं अवेलेबल असेल तसे घाला। आणि यामध्ये तुम्ही फणसाच्या उकडलेल्या बिया त्याही जरा थोड्याशा मॅश करून घातल्यात तरी त्याची चव छान लागेल याला, बियांची। आणि त्या उकडून घ्यायला पाहिजेत। आता ही भाजी खायची कशाबरोबर? उपासाच्या वेळेस आपण थालीपीठ करतो, वडे करतो, इतर काही करतो, त्यावेळेला ही भाजी मस्त लागते साईडला, जशी बटाट्याची करतात तशी।